Yesterday we have discussed the examples on derivative of implicit function, and there was one doubt asked by a student. So before going for the next point, that is derivative of parametric function, just we'll discuss that example and then we'll go for further examples. So I have written the question here: x into sine of a plus y plus sine a into cos of a plus y is equal to 0. Show that dy by dx is equal to sine square a plus y divided by sine a. This is the question asked from miscellaneous exercise. So we'll go for the solution. Consider. So with me you can also start solving this example. Notebook पेन आहे, example सोडवायला सुरू करा. जिथं कुठं अडेल तिथं स्क्रीनवरती बघू शकाल. x into sine of a plus y plus sine a into cos of a plus y is equal to 0. I will call this first, and we can see there are two terms of y, one inside the sine, another inside the cos, त्यामुळे एकत्र आणू शकत नाहीये, which is an implicit function काल एक प्रश्न पण नंतर आला होता की हे लिहिणं खरंच गरजेचं आहे का, इम्प्लिसिट फंक्शन आहे मग पॅरामेट्रिक आहे त्या मेथडने. हे का लिहिलं जातं, का परत सांगितलं जातं, तर तुम्हाला ते पक्कं व्हायला पाहिजे की फंक्शन कुठल्या टाईपमध्ये आहे, कसं ओळखायचं. कारण बऱ्याच लोकांचा गोंधळ, डेरिव्हेटिव्ह अवघड जातो, तो डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ नाहीत म्हणून नाही. तर एक्झाम्पल आल्यानंतर ते कुठल्या टाईपला आहे आणि कुठला फॉर्म्युला कुठं वापरायचा हे कळत नाही आहे. तेवढ्यासाठी हे परत परत सांगितलं. ते इम्प्लिसिट आहे, इम्प्लिसिट आहे, इम्प्लिसिट आहे. इम्प्लिसिट केव्हा ओळखायचं, कॉम्पोजिट आहे, कॉम्पोजिट आहे केव्हा ओळखायचं, पॅरामेट्रिक केव्हा ओळखायचं, लॉगॅरिथमिकची मेथड काय आहे, हे पक्क होण्यासाठी तुम्हाला परत 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 सांगितलं जातं. आणि ती तुम्ही पण सवय लावून घ्या, तेवढ्यासाठी ते आहे. ते नाही लिहिलेत म्हणून मार्क कट होणार आहेत का, तर ते नाही लिहिलेत म्हणून मार्क कट होणार नाही आहेत. पण ते लिहिणं का गरजेचं आहे, तर मार्क इनडायरेक्टली कट होऊ शकतात. कारण तुम्हाला जर मेथड नाही कळाली तर तुम्ही सोडवू शकणार नाही, मार्कच मिळणार नाहीत, कट व्हायचा प्रश्नच लांब, सगळेच 0 होतील. ते समजावून घेण्यासाठी करा, ज्यांना करायचं आहे ते समजावून घेण्यासाठी करा. ओके, विच इज अन इम्प्लिसिट फंक्शन. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं डिफरन्शिएट करताना या बाजूला एक्स आहे, व्हेरिएबल आहे, आणि हा परत वाय मधला फंक्शन आहे, त्यामुळे इथं यू इंटू व्ही फॉर्ममध्ये. त्यामुळे इथं प्रॉडक्ट रूल येईल, डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन ऑफ ए प्लस वाय. इथं प्रॉडक्ट आहे, प्लस इथं पण डेरिव्हेटिव्ह घेतला, इथं पण प्रॉडक्ट आहे, पण फरक काय बघा, झिरोचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. हा जो साइन ए आहे हा ए कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ही टर्म टोटल कॉन्स्टंट आहे. इथं तसं नाही, इथं दोन्ही व्हेरिएबलचे टर्म्स आहेत. बऱ्याच लोकांचा गोंधळ होता असं का करायचं, आणि मग साइन ए इथं सुद्धा प्रोडक्ट रूल वापरला तरी चालेल, पण साइन ए कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 लिहा, आपोआप ती ॲडजस्टमेंट होते. सो गो फॉर द फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड साइन ऑफ ए प्लस वाय प्लस सेकंड टर्म ॲज इट इज साइन ऑफ ए प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट डी बाय डी एक्स ऑफ एक्स. हे झालं फर्स्ट पार्ट. प्लस सेकंड पार्ट मात्र तसा सोपा आहे, कारण साइन ए कॉन्स्टंट मल्टिपल आहे, नुसता कॉन्स्टंट नाही म्हणत. नुसता कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, आणि कॉन्स्टंट मल्टिपल असेल तर तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो. ओके, त्यामुळे इथं काय होईल, हा परत डेरिव्हेटिव्ह ऑफ द सेकंड पार्ट, दिस इज कॉस ऑफ ए प्लस वाय इज इक्वल टू 0. इथं डेरिव्हेटिव्हच्या दोन प्रॉपर्टीज वापरल्या, ह्या कुठल्या होत्या, 11वीतल्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट पहिल्या पार्टसाठी, आणि प्रॉडक्टवरचीच एक करोलरी होती, अ कॉन्स्टंट मल्टिपल कॅन बी टेकन आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह. जर कॉन्स्टंट मल्टिपल असेल फंक्शनला तर तो बाहेर घेता येतो. ओके, सो this is
एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता हा आला परत कंपोजिट फॉर्ममध्ये. आता 12वी सुरू झाली. इथं आउटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, साईनचा डेरिव्हेटिव्ह तो कॉस, इनर फंक्शन तसाच लिहा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. लक्षात आलं. इनर फंक्शन ए प्लस वाय दोन्ही ठिकाणी लिहितं, प्लस इथं साइन ऑफ ए प्लस वाय घेतला इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस साइन ए कॉन्स्टंट आधीच बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह हा परत कंपोजिट फॉर्ममध्ये आहे बघा. अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस इज मायनस साइन कीपिंग इनर फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. चेन रूल, ज्यांना चेन रूलवरचे एक्झाम्पल्स लक्षात येत नाहीत, एलियस डिजिटल लायब्ररीच्या ॲपवरती सुरुवातीला सगळे व्हिडिओज आहेत, ते परत परत मुद्दाम बघा, कारण तो पक्का झाला तर पुढचे टाईप्स सोडवणं सोपं जाणार आहे. जितका तुमचा कंपोजिट परफेक्ट असेल तितकं तुम्हाला पुढच्या टाईप्स सोडवणं सोपं जाणार आहे. सो दिस इज ए प्लस वाय, दिस इज ए प्लस वाय. आता हा फक्त डिफरन्शिएट करूया आपण. सो हिअर यू विल गेट एक्स इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय इंटू इथं परत डेरिव्हेटिव्ह ऑफ सम आहे. आता मी एकत्र एकदमच करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए कॉन्स्टंट 0 आहे अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज dy बाय dx प्लस साइन ऑफ ए प्लस वाय इंटू हा 1 आहे आणि हा मायनस साइन आहे, तो आधी बाहेर घेतो मी. मायनस साइन ऑफ ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय, ही डेरिव्हेटिव्ह घेतली, हा मायनस साइन बाहेर घेतला, इंटू याचा डेरिव्हेटिव्ह, एचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 0. स्टेप्स समजली का बघा? समजली नसेल तर चॅट करू शकता, काही डाऊट्स असतील तर. ओके. एक्स इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय आहे तसा लिहिला, फक्त या स्टेपला हाच डिफरन्शिएट केला आहे, हे तसंच लिहिलं आहे, फक्त एवढाच डेरिव्हेटिव्ह घेतला, बाकी सगळ्या गोष्टी आहे तशा घेतल्यात. ओके. आता इम्प्लिसिटमध्ये dy बाय dx असलेल्या टर्म्स 2 आहेत, त्या एका बाजूला उरल्या टर्म्स दुसऱ्या बाजूला ॲडजस्टमेंट करा. आता इथं एकत्र असल्यामुळे 2 स्टेप्स मी एकत्र करतो, कॉमन पण याच वेळी घेतो. एक्स इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय मायनस साइन ऑफ ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय इंटू dy बाय dx. फर्स्ट आणि थर्ड टर्ममधून dy बाय dx कॉमन घेतला, इज इक्वल टू याला पलीकडे ट्रान्सफर करा. कसा? दोन्ही बाजूंनी सबट्रॅक्ट करायचा. इथे सबट्रॅक्ट केला, हा निघून जाईल, या साईडला 0 मायनस साइन ऑफ ए प्लस वाय. ओके. इम्प्लिसिटची लास्ट स्टेप dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन ऑफ ए प्लस वाय, हा इथं आला, इज डिवायडेड बाय x इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय मायनस साइन ऑफ ए इंटू साइन ऑफ ए प्लस वाय. आय विल कॉल दिस इज 3, कारण मला अजून एका स्टेपला नंबर 2 म्हणायचे, तो मी म्हणून ठेवतो इथं. ठीक आहे, त्याला 2 म्हणूयात, 3 आपण नंतर ॲडजस्ट करू. इथंपर्यंत जर एक्झाम्पल तुम्हाला आलं बरोबर तरच तुम्हाला इम्प्लिसिटची मेथड समजली, कारण इम्प्लिसिटच्या ज्या 4 स्टेप्स सांगितलेत त्या 4 स्टेप्सच मी केलेत. डिफरन्शिएट केला आहे, एकपेक्षा जास्त dy बाय dxच्या टर्म्स येतील अशा. सेकंड स्टेप dy बाय dxच्या टर्म लेफ्ट साईडला, उरल्या टर्म्स राईट साईडला. थर्ड स्टेप dy बाय dx कॉमन घेतला. फोर्थ स्टेप dy बाय dxच्या कोएफिशियंटने डिव्हाइड केलं. हे ज्यांना आडला असेल ते
इथून पुढे आडलं पाहिजे. नसेल तर तुम्हाला इम्प्लिसिट अजून परफेक्ट कळलं नाही, त्याची प्रॅक्टिस करा पहिल्यांदा आणि मग पुढं. आता राहिला प्रश्न काय की हे जे उत्तर आहे ते इथून आणायचं आहे. डेरिव्हेटिव्हचा पार्ट इथं संपला आहे. इथून पुढचं एक्झाम्पल हे डेरिव्हेटिव्हचं राहिलेलं नाही आहे, कारण हे उत्तर आलं आहे, डेरिव्हेटिव्ह हा आला आहे. फक्त आता तुम्हाला याची व्हॅल्यू याला इक्वेट करायची एवढंच आहे. आणि ते जे काही तुम्ही आत्ता 9वी 10वीपर्यंत शिकलात ते वापरायचं. त्याचा इथून पुढच्या ॲन्सरचा डेरिव्हेटिव्हचा काही संबंध नाही आहे. काय करायचं, डिनॉमिनेटरमध्ये साईन ए राहायला पाहिजे. इथं फक्त एकच साईन ए, दुसरा साईन ए यायचा असेल तर इथं साईन ए पाहिजे. आणि हे सगळं मिळून जे काय आहे तो न्यूमरेटरमध्ये एक साईन ऑफ ए प्लस वाय आहे, इथं साईन स्क्वेअर आहे, मायनसचा प्लस झाला पाहिजे. एवढी सगळी ॲडजस्टमेंट तिथं व्हायला हवी. बघा आता कसं करता येईल. आता आपल्याकडं काय आहे तर हे रिलेशन आहे आणि यात एक्स इंटू साईन आहे, तिथे एक्स इंटू कॉस आहे, काही करता येत नाही. साईन ए आहे, कॉस ऑफ ए प्लस वाय आहे आणि साईन ए तर उत्तरात लागणार आहे. डिनॉमिनेटरमध्ये एक्स कुठंच नाही आहे. ही हिंट आहे आता जी आता सांगितली ती हिंट आहे. काय, डिनॉमिनेटरमध्ये एक्स कुठंच नाही. इक्वेशन 1 मधून एक्सची व्हॅल्यू तयार करा फ्रॉम फर्स्ट. x into sine of a plus y is equal to minus sine of a into cos of a plus y. That is x is equal to minus sine a into cos of a plus y is divided by sine of a plus y ने डिवाइड करा. ओके. आणि ही आलेली व्हॅल्यू इथं एक्सच्या जागी वापरा. using 3 in 2 we get dy by dx is equal to minus sine of a plus y is divided by एक्सच्या जागी हे सगळे तुम्ही लिहितो मायनस साइन a इंटू कॉस ऑफ a प्लस वाय इज डिवायडेड बाय साइन ऑफ a प्लस वाय. ही कोणाची व्हॅल्यू आहे, एक्सची, इंटू हा कॉस ऑफ a प्लस वाय मायनस उरलेले हे सगळे आहे तसंच ठेवा, मायनस साइन a इंटू साइन ऑफ a प्लस वाय. ओके. काही शंका आहेत असेल तर चॅट करू शकता. इथं मायनस साइन आहे, इथं मायनस साइन आहे, कॉमन बाहेर घ्या. न्यूमरेटर है माइनस साइन ऑफ ए प्लस वाय इज डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये ब्रॅकेट मधून बाहेर घेतला मायनस साइन ऑफ ए इंटू आणि ब्रॅकेटच्या आत जे काही शिल्लक राहतं काय राहतं बघा, कॉस ऑफ ए प्लस वाय अपॉन साइन ऑफ ए प्लस वाय इंटू कॉस ऑफ ए प्लस वाय. कॉस अपॉन साइन कॉट वगैरे लिहू नका कारण कॉट वगैरे लागणार नाही आहे. काय करायचं, या साइन ऑफ ए प्लस वाय कॉमन डिनॉमिनेटर तयार केला, हा कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर ए प्लस वाय डिवाइडेड बाय इथं हा मायनस साइन ए बाहेर आला आहे, या साइन ए प्लस वायने क्रॉस मल्टिप्लाय केलं प्लस साइन ए प्लस वाय इंटू साइन ए प्लस वाय साइन स्क्वेअर ए प्लस वाय and it is divided by sin of a plus y. हा झाला मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर ए प्लस वाय प्लस साइन स्क्वेअर ए प्लस वाय इज 1 आणि हा जो डिनॉमिनेटरमधला आहे साइन ऑफ ए प्लस वाय, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये हा येईल न्यूमरेटरमध्ये साइन ऑफ ए प्लस वाय इंटू साइन ऑफ ए प्लस वाय विल बी साइन स्क्वेअर ए प्लस वाय divided by sin a and this is the answer. Check करा, take half minute time. ज्यांचं incomplete असेल just write it. So take benefit of that. Now we'll go for the next. It is
डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. अकरावीला फंक्शन टॉपिक्समध्ये जे फंक्शन्स बघितलेत याच्यामध्ये पॅरामेट्रिक फंक्शन हा शब्द कुठेही गेलेला नाही. पण ट्रिगोनोमेट्रिक टॉपिकमध्ये काही एक्झाम्पल्स होते, सांगितलं लक्षात येईल बघा. एक्स इज इक्वल टू ए कॉस थिटा, वाय इज इक्वल टू ए साइन थिटा अँड एलिमिनेट थिटा या फॉर्ममधलं एक्झाम्पल होतं. किंवा एक्स इज इक्वल टू ए सेक थिटा अँड वाय इज इक्वल टू बी टॅन थिटा, एलिमिनेट थिटा आणि थिटाचे एक्झाम्पल्स आपण ट्रिगोनोमेट्रीमध्ये सॉल्व्ह केलेत. तर या टाईपच्या इक्वेशन्सना पॅरामेट्रिक इक्वेशन्स म्हटलं जातं. त्याचा जो थेरम आहे, थेरमचा प्रूफ मी डिस्कस करणार नाही, कालही सांगितलं होतं. थेरमचा प्रूफ हा तुम्हाला ॲपवरती अवेलेबल असणार आहे. तो अजूनही यायचा आहे ॲपवर. पुढच्या आठवड्यात तो पुढच्या आठवड्याचा सिलेबस जो टाईम टेबल आहे त्याच्याप्रमाणे तो तुम्हाला ॲपवरती मिळून जाईल. त्या व्हिडिओमध्ये त्याचा प्रूफ डिटेल दिलेला आहे, तो बघा. फक्त काय असतं पॅरामेट्रिक फंक्शन आणि डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याला नक्की काय करायचं हे सांगतो. आत्तापर्यंतचे जे एक्झाम्पल्स बघितले त्याच्यामध्ये वाय हे एक्स फंक्शन या फॉर्ममध्ये, फक्त इम्प्लिसिटमध्ये वाय एकपेक्षा जास्त मध्ये वेळा येतो, पण वाय हे एक्सच फंक्शन. वाय हे एक्स फंक्शन का म्हणायचं तर 11वीला दोन शब्द गेले होते बघा, डिपेंडंट व्हेरिएबल, सी दिस टू वर्ड्स, अँड इंडिपेंडंट व्हेरिएबल. When we write the function as y is equal to f of x, then this y is called as a dependent variable and x is called as independent variable because y depends on x. x जसा बदलत जाईल तसा y बदलत जातो. So y depends on x. So y is called as a dependent variable and x is called as independent variable. And remember always we have to take the derivative of a dependent variable with respect to independent variable. नेहमी तुम्हाला डिपेंडंट व्हेरिएबलचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल घ्यायला लागतो. आता काही लोक म्हणतील मग ते इन्व्हर्समध्ये dx बाय dy घेतलं की, तर तिथं असं होतं की नेहमी तो एक्झिस्ट होत नाही. तिथं काय होतं, इन्व्हर्स एक्झिस्ट झाला पाहिजे. x इज इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ y असा होत असेल तर इथे डिपेंडंट कोण झाला, x, इंडिपेंडंट y. हे फक्त ज्या फंक्शनना इन्व्हर्सेस एक्झिस्ट होतात त्यांच्याच बाबतीत, हे लक्षात ठेवा. खूप फंक्शन्स आहेत की ज्यांचे इन्व्हर्सेस एक्झिस्ट होत नाहीत, त्यांना हे वापरता येत नाही. आलं लक्षात. नुसतं dx बाय dy आणि dy बाय dx असं करता येत नाही, तर त्याच्यामध्ये इन्व्हर्स एक्झिस्ट होणं गरजेचं असतो. एक्झिस्टन्स ऑफ इन्व्हर्सची कंडिशन महत्त्वाची आहे. तर dy बाय dx, तसं y हे x फंक्शन आहे याचा अर्थ dy बाय dx एक्झिस्ट होतं. आय विल राईट दिस, dy बाय dx एक्झिस्ट होतो किंवा नाही होतो हा प्रश्न आहे. पण पॅरामेट्रिक फंक्शन काय सांगतं की ह्याच वेळी हे दोघे y आणि x हे कुठल्या तरी तिसऱ्या व्हेरिएबलवरती अवलंबून आहेत. y हे x फंक्शन आहे, पण y आणि x हे दीज आर डिपेंडिंग ऑन सम अदर व्हेरिएबल t. कसं तर ते x इज इक्वल टू ए कॉस थिटाच्या ऐवजी मी मुद्दाम t वापरतो आणि y इज इक्वल टू ए साइन थिटाच्या ऐवजी t वापरतो. x आणि y हे या फॉर्ममध्ये. किंवा पहिलं एक्झाम्पल एक्झरसाइजमधलं आहे, x इज इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इज इक्वल टू ट्वाइस 80. x आणि y हे t, किंवा इथे जनरली आपण वापरलं होतं आतापर्यंत थिटा होता, जे टीच्या ऐवजी थिटा पॅरामीटर येऊ शकतो. आता या दोघांच्यातून जर टी काढून टाकला, म्हणजे मी टीची व्हॅल्यू इथे तयार करतो, टी इज इक्वल टू वाय डिवायडेड बाय 2a आणि तो इथे वापरला. सो एक्स इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट, दिस इज वाय डिवायडेड बाय 2a स्क्वेअर. सो एक्स इज इक्वल टू ए इंटू दिस इज वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. यातला एक ए कॅन्सल झाला अँड वी आर गेटिंग एक्स इज इक्वल टू 4 इंटू हा 4 इकडे आणला 4ax is equal to y square or y square equal to 4ax. गेल्या वर्षी आपण बघितलं होतं पॅराबोला या फॉर्ममध्ये.
वाय हे एक्सचं फंक्शन या फॉर्ममध्ये आपण घेतलं होतं, किंवा एक्स इज इक्वल टू इथं आलं होतं वायचं फंक्शन या फॉर्ममध्ये ते घेतलं होतं. हे एक्स आणि वायमधले हे रिलेशन, हे दोन रिलेशन्स जे सेपरेट होते हे दोघे एकत्र आले की हा नवीन रिलेशन तयार करतात. या दोघांच्यातून जो पॅरामीटर आहे तो इलिमिनेट केला. आफ्टर इलिमिनेटिंग पॅरामीटर वी गेट द रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय अगेन. So these two relations are called as the parametric form of this equation. हे एक इक्वेशन लिहिलं काय आणि हे दोन्ही इक्वेशन लिहिले का, दोघे एकच आहेत. अर्थ लक्षात आला का बघा, हे एक इक्वेशन किंवा हे दोन इक्वेशन हे दोन्ही एकच आहेत. हे दोघे सेपरेट थर्ड व्हेरिएबलमध्ये आहेत किंवा हे दोघे याच व्हेरिएबल आहे. यांना म्हटलं जातं पॅरामेट्रिक इक्वेशन. याचा हा पॅरामेट्रिक फॉर्म म्हटला जातो. ओके, आता डेरिव्हेटिव्हमध्ये कसा उपयोग याचा करायचा आहे, तर वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे डी वाय बाय डी टी, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी डी एक्स बाय डी टी. तर या तीन डेरिव्हेटिव्हजमधलं जे काही रिलेशन आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बाकीचा भाग थोडासा पुसतो बोर्डवरचा. हे एक्झाम्पल थोडं समोर राहू दे. तर प्रूफ काय सांगतं बघा, की जे आपण सुरुवातीपासून बघितलं होतं कंपोजिटला आपण काय बघितलं होतं, y इज फंक्शन ऑफ u अँड u इज फंक्शन ऑफ x. बरोबर आहे. x मधला स्मॉल चेंज आपण घेतला होता डेल्टा x. तर u कोणावरती अवलंबून आहे, x. x ची व्हॅल्यू बदलली तर u ची व्हॅल्यू बदलणार आहे. तो जो चेंज आहे त्याला आपण म्हटलं होतं डेल्टा u. पण y इज डिपेंडिंग ऑन u. वेन एव्हर u चेंजेस y मस्ट चेंज. वी डिनोट दॅट चेंज बाय डेल्टा वाय. आणि याच्यामधले डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू एक्स इज डी यू बाय डी एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू यू, कारण वाय हे यूचं फंक्शन आहे, डी वाय बाय डी यू. बट ॲट द सेम टाइम कंपोजिट जे 11वीला तुम्ही शिकलात, वाय इज फंक्शन ऑफ एक्स, यू काढून टाकला तर देन दिस इज डी वाय बाय डी एक्स. अँड जस्ट वी हॅव ऑब्टेन्ड द रिलेशन बिटवीन these three derivatives dy by dx is equal to dy by du into du by dx यांचा प्रोडक्ट फॉर्ममध्ये येतो. त्यालाच रिलेटेड थोडासा इथं येतो. काही लोक याचा प्रूफ याच्यावरून करतात, तर तसं करायचं नाही. काही लोक बाहेर शिकवतात पण असं, तर ते होत नाही, कारण त्याला इन्व्हर्स एक्झिस्ट होणं ही मस्ट कंडिशन आहे. त्या मेथडनी गेल्या वर्षी काही प्रूफ मुलांनी लिहिलेले होते आणि त्याला पूर्ण 0 मार्क्स मिळालेत. त्यामुळे असं कोणी करत असेल तर त्या मेथडनी कंपोजिटच्या प्रूफवरून याचा प्रूफ जो आहे तो लिहायचा नाही. याच्या प्रूफची मेथड जी टेक्स्टबुकमध्ये दिली तीच द्या, कारण या प्रूफमध्ये इन्व्हर्स एक्झिस्ट होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तो होत नाही. प्रत्येक फंक्शन इन्व्हर्सची कंडिशन इथं कुठंच नाही आहे. ओके, आता या तिघांच्या मधलं रिलेशन शोधायचं. आणि रिलेशन काय आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवाइडेड बाय dx by dt. आणि प्रूफ इतका सोपा नाही आहे की dt gets cancelled and we get dy by dx, because this is dy dt of y and this is dy dt of x. त्यामुळे त्या डेरिव्हेटिव्ह तिथं तुमच्या कॅन्सल होऊन जात, डायरेक्ट dt कॅन्सल होत नाही. त्याचा प्रूफ वेगळा आहे. एक्झाम्पलमध्ये मात्र हे वापरतात. आता एक्झाम्पलमध्ये कसं वापरायचं, दिस इज dy by dt of y, this is twice at is divided by d by dt of x. X is at square and this is 2a is constant into derivative of t with respect to t, it is 1 divided by a is constant, multiple can be taken outside the derivative, and derivative of t square with respect to t, this is 2t. So 2a gets cancelled with a into 2 and what remains is 1 upon t. This is a dy by dx. बस एवढे सोपे एक्झाम्पल्स पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये. या तीन डेरिव्हेटिव्हजमधलं हे रिलेशन आहे dy by dx is dy by dt divided by dx by dt. So this is the formula for derivative of parametric function. आज आपण विदाउट प्रूफ डिस्कस करतो. प्रूफ तुम्हाला ॲपवरती जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघायला मिळेल. ओके, पहिलं एक्झाम्पल जे टेक्स्टबुकमधलं आहे ते इथं सॉल्व केलं. पुढचे एक्झाम्पल्स आपण डिस्कस करूयात.
If you have any doubt in this, you may chat. सो नाही, यू आर जॉईन लेट. बरोबर 4 वाजता जॉईन करत चला, कारण काय होतं 4 वाजता मी स्टार्ट केलं असतं आणि यूट्यूब लाईव्हचं असं असतं की तुम्ही जॉईन झालात की तुम्हाला सुरुवातीपासून सगळ्या गोष्टी दिसत जातात. तुम्हाला वाटतं की आत्ता स्टार्ट झालं आहे. ऑलरेडी ते एक्झाम्पल सोनेने मेसेज टाकला आहे, पण तो आता त्याच्यापर्यंत आत्ता माझा आवाज सुद्धा जायला अजून त्याला वेळ लागणार आहे, कारण तो आत्ता त्या एक्झाम्पलच्या जवळ गेलात. शक्यतो जॉईन होताना वेळेत जॉईन व्हा, म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला त्या क्रमाने कळत जातील. ओके. किंवा याला दुसरा एक पर्याय असतो, म्हणजे काही लोकांना तो माहिती असेल की रेड जो कर्सर असतो, म्हणजे आधीचा पार्ट, पण तुमचा आधीचा पार्ट थोडासा मिस होऊ शकतो. लेक्चर संपल्यानंतर पुढचा अर्धा तास मी स्ट्रीमिंग चालू ठेवू शकतो, त्यामुळं तुम्हाला परत ते बघता येतं. त्यामुळं असं काही झालं तर जॉईन झालात उशिरा तर रेड कर्सर जो दिसतो तो एकदम राईट साईडला आणून तिथं क्लिक करायचा, म्हणजे आत्ता जिथं आहात तिथं तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता. ओके. सो विल गो फॉर एक्झाम्पल, फाइंड dy by dx. If x is equal to a into one minus cos theta y is equal to a into theta, whether it is plus or minus, let me check, it is theta minus sin theta. It is b into given. Okay, so I am correct. This is b into theta into sine of theta. So we'll go for the solution. Consider x is equal to a into 1 minus cos theta. I'll call this as first. Y is equal to b into theta minus sin theta. आता मुद्दाम यांनी काय फार मोठा फरक पडत नाही, पण चुका व्हायची शक्यता असते, म्हणून एक इथं क्रम सांगतो आणि ते का होतं ते सांगून ठेवतो. एक्स वाय आहेत, थर्ड व्हेरिएबल थीटा आहे, विच आर पॅरामेट्रिक फंक्शन्स. In parameter theta, we have formula. Formula लिहून ठेवा. dy by dx is equal to dy by d theta divided by dx by d theta. Third. And now use 1 and 2 here. Using dy by dx is equal to, now d by d theta of either a into bracket 1 minus cos theta divided by d theta of b into bracket theta minus sin theta. And here purposefully I have committed a mistake. आणि ही बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये अगदी चांगल्या मुलांच्याकडनं ही चूक होते.
का तर परीक्षेचं टेन्शन असतं, त्या 3 तासामध्ये तुम्हाला तो पेपर कंप्लीट करायचा असतो. काही वेळा एखादं एक्झाम्पल आधीचं अवघड गेलेलं असतं आणि हे सोपं आहे म्हणून पटकन तुम्ही करायला जाता आणि ही चूक होते. चूक काय होतं, पहिला फंक्शन न्यूमरेटरमध्ये, दुसरा फंक्शन डिनॉमिनेटरमध्ये लिहिला जातो. ही चूक होऊ नये म्हणून पॅरामेट्रिकसाठी काळजी काय घ्या, जेव्हा फंक्शन लिहून घेता तेव्हाच त्याची काळजी घ्या. ती सवय आत्तापासून लावून घ्या. लिहिताना पहिला फंक्शन वायसाठी लिहा, y is equal to b into bracket theta minus sin theta, x is equal to a into bracket 1 minus cos theta. त्यामुळं ही चूक व्हायची शक्यता रिड्यूस होते. एवढंच आहे, याच्याशिवाय वेगळं काही नाही आहे. तर काही लोक म्हणतील नाही आम्ही मॅनेज करू शकतो, ऑन युअर रिस्क, काही हरकत नाही आहे. सो दिस इज dy बाय डी थिटा b into bracket theta minus sin theta a into bracket 1 minus cos theta. हे एवढे बारकावे सांगतो म्हणून तर दरवर्षी किंवा इतक्या वर्षामध्ये हे रेकॉर्ड आपल्या कॉलेजमधलं आहे, आउट ऑफ आउट. आणि 98 पडलेत, 97 पडलेत, ते सगळेजण भेटले की म्हणतात सर आम्ही सगळं व्यवस्थित लिहिलं होतं, आमचा कुठं मार्क गेला काही कळत नाही. खरं तर जायला नको होता. मलाही माहिती असतं, कारण 2 वर्ष त्या विद्यार्थ्यांना बघतो, मलाही माहिती असतं की त्याने 2 वर्षामध्ये काय काय केलं असतं. पण अशी एखादी छोटी चूक असती ती तुमचा मार्क घालवू शकते, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळं त्या चुका सांगतो, काही लोक फॉलो करतात, काही लोक नाही, आम्ही परफेक्टच असतो. यस, कंटिन्यू. ओके, सो बी इज कॉन्स्टंट आणि हा डेरिव्हेटिव्ह आत घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स आहे सेपरेटली. डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा इज 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थीटा इज कॉस थीटा इज डिवाइडेड बाय ए इज हियर into here. A constant बाहर घेता, derivative of 1 is 0 minus derivative of cos theta is minus sin theta, minus minus it becomes sin theta, and so dy by dx is equal to 1 minus cos theta divided by sin theta. हे प्रश्न असेल तर उत्तर इथं संपतं. पण शोधण्यासाठी MCQसाठी याला बरेच पर्याय आहेत. गेल्या वर्षी 11वीमध्ये करतो, 10वीमधलं तुमचं एक्झाम्पल होतं. 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज ऑल्सो इक्वल टू साइन थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा. आणि MCQमध्ये 4 ऑप्शन्समध्ये करेक्ट ऑप्शन असतो किंवा ऑप्शन्स असे देतात. ए 1 प्लस कॉस थिटा डिवाइडेड बाय साइन थिटा, बी साइन थीटा अपॉन 1 minus cos theta, C sin theta upon 1 plus cos theta, D 1 minus sin theta upon cos theta. प्रश्न हा असतो if x is equal to a into bracket it is b divided by a राहिला, सॉरी, is b upon a, so everywhere b upon a outside the bracket. आणि आपलं उत्तर आलं असतं हे, आणि हे कुठंच दिसत नाही. मग 2 पर्याय असतात. एक प्रिंटिंग मिस्टेक, आपल्याला वाटतं की इथं चुकून प्लसचा मायनस, आवडती आपली फ्रेज असते ती प्रिंटिंग मिस्टेक, किंवा इथं साइन कॉस उलटे झालेत. हे सगळं बरोबर आहे, कारण तिथं बोर्डाला टोटल कॅल्क्युलेशन काढलात तर एका प्रश्नाला 2 मिनटं मिळतात, एका मार्काला 2 मिनटं मिळतात. आणि 1 मार्काचा प्रश्न असेल तर 2 मिनटं, म्हणजे MCQला 2 मार्काचा प्रश्न असेल 4 मिनटं घेऊ शकता. 3 मार्काचा प्रश्न, आता हा प्रश्न तुम्हाला जर विचारला शोधायला तर 3 मार्काला विचारू शकतात, म्हणजे 6 मिनटाचा वेळ मिळतो. पण MCQला असं होत नाही. सगळ्यांकडे तुम्हाला 1 मिनटाचा 1.5 मिनटाचा वेळ असतो. 1 मिनटात तुम्हाला ते उत्तर शोधायचं असतं, आणि एवढं सगळं कॅल्क्युलेशन करून हे तुम्हाला दिसलं नाही तर टेन्शन यायला सुरू होतं. तिथं काय करणार? ही प्रॅक्टिस तुम्हाला असणं गरजेचं आहे. जे आधी जे ट्रिगोनोमेट्री होतं ते, मग याला तुम्हाला पर्याय गेल्या वर्षी जो होता की मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय
1 प्लस कॉस थिटा हा एक असतं. हे एकच आहे असं नाही, याचा दुसरा पर्याय आपण बघितला होता. b अपॉन a इंटू 1 मायनस कॉस थिटा इज 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 इज डिवायडेड बाय साइन थिटा इज 2 sin theta by 2 into cos theta by 2. Again these two gets cancelled, one term of sin gets cancelled, and we are getting this is b divided by a into sin theta by 2 divided by cos theta by 2 is tan theta by 2. हे उत्तर काढून ठेवलं असतं आणि ऑप्शन्समध्ये हे दिलेलं असतं आणि मग काही लोकांची अवस्था होते ढूंढते ही रह जाओगे, सापडत नाही. म्हणून डेरिव्हेटिव्ह अवघड आहे. म्हणून डेरिव्हेटिव्ह नाही अवघड आहे, ॲक्च्युली हे इथून पुढचं होतं ते ट्रिगोनोमेट्रीचं 11वीचं एक्झाम्पल आहे. फॉर्म्युले परत परत बघा 11वीचे, कारण ते लागतात शो दॅटसाठी. MCQ अवघड जातो याचं कारण हे असतं, हे मिळत नाही. फाइंड dy बाय dx सांगितलं इथंपर्यंत या. काही लोकांचा प्रश्न असतो फाइंड dy बाय dx आलं मग इथं जायचं का हे पुढं करायचं. फाइंड dy बाय dxला डेरिव्हेटिव्ह तुम्ही शोधलात आणि ते रिलेशन मिळालं. याच्यामध्ये डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन काय, काही डिव्हाइड करता येतं असं काही असेल तर ते करा, कॅन्सल काही करता येत असेल तर करा. ती सिम्प्लिफिकेशन डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन आहे. ही डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन आहे, ही तुम्हाला पुढची फॉर्म्युले वापरून केलेली सिम्प्लिफिकेशन आहे. त्यामुळे हे जर शोधत असेल तर इकडे पुढे यायला लागेल. पण MCQला मात्र हे करेक्ट आन्सर आहे, हे आहे, या फॉर्ममध्ये आहे. कॉम्पोनेंडो नॉट कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो प्रॉपर्टीज ऑन इक्वल रेशोवरून अजून काही आन्सर्स आपण मिळवले होते बघा, आठवत असेल तर बघा. एकावर भरपूर फ्री सांगितलं होते. 1 मायनस साइन कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा अपॉन 1 प्लस साइन थिटा, आणि त्याच्यावरून न्यूमरेटरची ॲडिशन डिवाइड बाय डिनॉमिनेटरची ॲडिशन, न्यूमरेटरचा डिफरन्स डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा डिफरन्स, प्रॉपर्टीज ऑन इक्वल रेशोचे आन्सर्स सांगितले होते. हे सगळी उत्तरं ही MCQला करेक्ट आन्सर म्हणून येऊ शकतात. म्हणजे MCQला सुद्धा या एकाला हे 1 2 हा 3 प्रॉपर्टीज ऑन इक्वल रेशोजवरून, सम आणि डिफरन्सवरून 4 5 असे 5 एक्झाम्पल्स अगदी सहजपणे उत्तरे येऊ शकणार, करेक्ट आन्सर असणारे MCQमध्ये येऊ शकतात. तर याच्यामध्ये फरक काय केला, इथं प्लस केला, इथं मायनस आहे, इथं चेंज केला तर उत्तर बदललं जातं, कारण त्यांच्याऐवजी कॉट कुठं होणार आहे. हे एवढ्या व्हरायटीज होऊ शकतात. अवघड वाटतं का, तर इथून पुढे बोर्डाला सोपा जातो, कारण फाइंड dy बाय dx इतकंच असतं. ओके, त्यामुळं एक्झाम्पल आलं ट्रिगोनोमेट्रीचं असेल तर अजून काही सिम्प्लिफिकेशनच्या प्रॅक्टिस नक्की करा. ओके, समजलं. विल गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल. सुरू करा सोडवायला. Consider y is equal to tan inverse root of 1 minus t square divided by t. Call this is first. X is equal to cos inverse 4t cube minus 3t. Call this is second. Which are the parametric functions in parameter t. parameter t मधले हे parametric functions आहे. असं डिफरन्शिएट करायचं. ज्यांना इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक वरचे एक्झाम्पल समजले त्यांनाच हे सुटणं शक्य आहे. अदरवाईज हे dy बाय dt म्हणजे टॅन इन्व्हर्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे हे याचा स्क्वेअर इंटू कॉम्पोजिट असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय हे न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये कॉस इन्व्हर्स आहे मायनस 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस दिस ब्रॅकेट स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह, आणि हे सगळं करत बसलात तर एक्झाम्पल खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल, सुटणार तर नाहीच, उत्तराकडे तुम्ही जाणार नाही आहे. या एक्झाम्पलला हे हा टाईप कुठला आहे बघा, फक्त एवढाच विचार करा. dy बाय dt शोधायचा. हा टाईप कुठला आहे, तर इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिकमध्ये 3 टाईप सांगितले होते. पहिला टाईप काय होता की बाहेर इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिकमध्ये आत काहीतरी टर्म्स आहेत,
की ह्या तुम्हाला नोन नाही आहेत. डायरेक्ट कंपोजिटच्या मेथडने आता जसं सांगितलं तसं डिफरन्शिएट करा. दुसरा होता बाहेर इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक आहेत, आत ट्रिगोनोमेट्रिक आहेत. इथं काय करा, ट्रिगोनोमेट्रिकची सिम्प्लिफिकेशन, जसं मगाशी ते 1 मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा केलं तशा सिम्प्लिफिकेशन. आणि इथं थर्ड आहेत बाहेर इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक आहेत आणि आत ट्रिगोनोमेट्रिक नाही आहेत. मग काही लोकांचा गोंधळ होतो की हे परत फर्स्ट टाईपला सोडवतात. पण थर्ड टाईप आणि फर्स्ट टाईपमध्ये फरक काय? थर्ड टाईपमध्ये आत ज्या टर्म्स आहेत या ट्रिगोनोमेट्रीच्या कुठल्या तरी रिलेशनच्या फॉर्ममध्ये असतात. हे बघितल्यानंतर पटकन सगळ्यांना आठवतं. बाहेर कॉस इन्व्हर्स आहे. इथे थोडंसं कन्फ्युजन आहे, पण याचा उपयोग तुम्ही करू शकता. कशाचा फॉर्म्युला आहे? कॉस ऑफ 3 थिटा. येस, टीच्या जागी काय सबस्टिट्यूट करायला लागेल? कॉस थिटा. करा सबस्टिट्यूट. आणि ही प्रॅक्टिस आत्ता करा. आत्ता जे एक्झाम्पल सोडवायची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, ते खूप महत्त्वाचं आहे. सो पुट टी इज इक्वल टू कॉस ऑफ थिटा. तर काही लोकांना असतं की परत तिथं गेल्यानंतर थिटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स टी, नंतर बघू काय करायचं ते. सध्या तरी याला मी 3 म्हणतो आणि ते सबस्टिट्यूट केला. सो वाय इज इक्वल टू देन tan inverse root of 1 minus cos square theta divided by cos theta. हा पहिल्यांदा सिम्प्लिफाय करू आणि मग x कडे येऊयात, विच इज इक्वल टू tan inverse 1 minus cos square is sin square theta divided by cos theta. So this is tan inverse root and square gets cancelled, sin theta upon cos theta is equal to tan inverse of tan theta, cancel each other and we are getting theta. I will call this as 4. So simply I am getting y is equal to theta and x is equal to cos inverse 4 टी क्यूब. टीच्या जागी आपण घेतो कॉस थिटा. इट इज कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा या फॉर्ममध्ये घेतला, विच इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स हा आहे कॉस ऑफ 3 थिटा अँड कॉस इन्व्हर्स कॉस कॅन्सल इच अदर वी आर गेटिंग 3 थिटा. I will call this as 5. So just I will write 3 and 4 again. Thus we get y is equal to theta and x is equal to 3 theta. These are equations number 4 and 5. पुन्हा एकदा मी ते लिहिले. आता प्रश्न येतो परत थिटा इज इक्वल टू कॉस इन्व्हर्स टी सबस्टिट्यूट करायचा का? केला तरी चालतो, पण काही गरज नाही आहे. केलात तर डेरिव्हेटिव्हमध्ये न्यूमरेटरमध्ये पण कॉस इन्व्हर्स टीचा डेरिव्हेटिव्ह होईल, डिनॉमिनेटरमध्ये पण कॉस इन्व्हर्स टीचा डेरिव्हेटिव्ह होईल. दोघेही कॅन्सल करायला लागतील, त्यामुळे कॅन्सल होऊन जातात. आता चेंज काय झालं बघा. मूळचं दिलेलं एक्झाम्पल होतं वाय आणि एक्स हे पॅरामीटर टी मधलं. आता तुम्ही ते चेंज केलं पॅरामीटर थिटामध्ये. सो वी कॅन से विच आर द पॅरामेट्रिक फंक्शन्स. In theta we have dy by dx is equal to dy by d theta is divided by dx by d theta, which is equal to d by d theta of y. Y is theta and d by d theta of x. X is 3 theta. And so derivative of theta with respect to theta is 1. 3 is taken outside into derivative of theta with respect to theta is 1. And so dy by dx is equal to 1 upon 3. काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येईल की थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स टी सबस्टिट्यूट करून उत्तर हेच येतं का? करून बघा. जिथं शंका मनात येते तिथं ते करून बघा. खूप महत्त्वाचं आहे. शंका मनात ठेवून राहू नका, कारण
ते आता राहते आणि परीक्षेच्या वेळी असले काहीतरी प्रयोग होतात आणि मग तिथं गडबड होते. आत्ता जी शंका वाटते तिथं तुम्ही करा, चुका होऊ देत. चुका झाल्या तर त्या करेक्ट करता येतील, शंका विचारता येईल, काय नक्की चुकलं ते शोधता येईल. चुका इथं करा, परीक्षेत करू नका. कारण आत्ता गेल्या वर्षीचा जो अनुभव आहे की लेक्चर संपला की तुम्ही सगळे बाहेर आल्याला लगेच नोटबुक घेऊन येत होतात की हे शंका आहे ते शंका आहे. मागचे 4 महिने आपण समोरासमोर तसे भेटलेलो नाही आहे. त्यामुळे लेक्चर संपल्या नोटबुक घेऊन येऊन चुका दाखवण्यासारखी परिस्थिती आत्ता नाही आहे. पण तुम्हाला आता स्वतःवरती काम करायला लागेल की हे प्रयोग करून बघा, चुकतंय, उत्तर तुमचं वेगळं आहे, पुस्तकातलं वेगळं आहे. कालचं बघितलं होतं की काल मायनस साईनचा डिफरन्स टेक्स्टबुकमध्येच राहिला होता, किंवा मगाशी जसं झालं तसं B/A लिहायचा राहिला होता. असं काही होऊ शकतं. परत सोडून बघा. जोपर्यंत तुम्हाला पक्कं होत नाही ते तोपर्यंत ते करा. कारण सगळे एक्झाम्पल्स एक्झरसाईजमधले मी सोडवले, कौतुक नाही आहे. जे 2-3 एक्झाम्पल्स तुम्ही परफेक्ट सोडवले आणि मग आता कुठलंही तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला पक्की खात्री झाल्यानंतर मग सोडवू शकता, तर तुमचं खरं कौतुक आहे. त्यामुळे मेथड पक्की करा. तर काही लोकांचं असं होतं की पॅरामॅट्रिकमध्ये हे सबस्टिट्यूशन केव्हा करायचं आणि केव्हा करायचं नाही हे आम्हाला कळतच नाही. ॲक्च्युली ही सबस्टिट्यूशन पॅरामॅट्रिकची नाही. पॅरामॅट्रिकला स्वतःला कुठेही सबस्टिट्यूट करावं लागत नाही. सबस्टिट्यूट कोणाला करावं लागतं? इन्व्हर्स ट्रिगॉनोमेट्रिक किंवा ट्रिगॉनोमेट्रिक आले तर. हिंट लक्षात ठेवा, पॅरामॅट्रिकमध्ये सबस्टिट्यूशन केव्हा येतं? इन्व्हर्स ट्रिगॉनोमेट्रिकमध्ये. कारण टोटल डेरिव्हेटिव्हच्या एक्झाम्पल्स सगळ्या बघत आलात तर सबस्टिट्यूशनची एक्झाम्पल्स ही इन्व्हर्स ट्रिगॉनोमेट्रिकमध्ये 3rd टाईपमध्ये आहेत. त्या टाईपमध्ये आला तर सबस्टिट्यूशन करावं लागेल, अदरवाईज सबस्टिट्यूशनची गरज नाही आहे. हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. म्हणून सांगितलं की एक्झाम्पल्स ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम की सही पहचान. काय प्रॉब्लेम आहे? गाडी स्टार्ट होत नाही, लोक किका मारतायत आणि गाडी स्टार्ट होत नाही. पेट्रोल चा नॉब जो आहे रिझर्वला लागलं आणि ते उलटं करायचं राहिलेलं आहे आणि किक मारतायत, होत नाही, नाही होणार. मेन प्रॉब्लेम काय तो शोधा, कुठं त्याला दुरुस्त करावं लागतं, कुठं ती क्ल्यू वापरावी लागते. हे फक्त कुठं सबस्टिट्यूशन येणार आहे? इन्व्हर्स ट्रिगॉनोमेट्रिकचे एक्झाम्पल्स असतील तर. अदरवाईज बाकी सगळे स्ट्रेटवेनी. त्यामुळे आधीच्या मेथड्स परफेक्ट असतील तर तुम्हाला हे सोडवता येईल. येस. सो इट इज अराउंड अबाउट 4:56. 5 वाजत आले. त्यामुळे आपण इथं थांबूयात. पॅरामॅट्रिकवरचे एक्झाम्पल्स जे आहेत, फर्स्ट टाईप, सेकंड टाईप. सेकंड टाईपमध्ये फक्त काय सांगितलं, कुठली तरी अजून एखादी व्हॅल्यू दिली ॲट t=2. तर इथं ते शक्य नाही आहे ॲट t=2 घेणं, किंवा ॲट t=1 घेतला तर ते शक्य आहे. कारण मग t=2 असेल तर कॉस थीटाची व्हॅल्यू डिफाईनच होणार नाही. ॲट t=1 हे थीटाची व्हॅल्यू काय येईल? कॉस 0 1 येतो. थीटाची व्हॅल्यू 0, पण थीटा सबस्टिट्यूट करायला थीटा शिल्लक नाही आहे. त्यामुळं t=1 असेल, पण t=2 डिफाईन होत नाही, हे लक्षात ठेवा. कारण t=2 ला हे डिफाईन होत नाही. ओके, या व्हॅल्यूज का डिफाईन होत नाही आहे? इथं कारण आहे बघा. टीची व्हॅल्यू 1 घेतली तर हा 0 होतो. टीची व्हॅल्यू 2 घेतलात तर 1 - 2² 4, म्हणजे हा -3 होतो आणि रूट ऑफ निगेटिव्ह इमॅजिनरी होतो. जे t=2 साठी हे डिफाईन होणं शक्य नाही. काय करायचं? अशा ठिकाणी जर टी शिल्लक राहिला तर शेवटची व्हॅल्यू आलेली तिथं सबस्टिट्यूट करायची. एवढेच एक्झाम्पल्स त्या ठिकाणी आहेत. तेव्हा सेकंड टाईपमधले जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करून बघा. त्याच्यावरचे काही डाऊट्स असतील तर नक्की उद्या दुपारपर्यंत व्हॉट्सअपला क्वेश्चन नंबर टाकू शकाल. आज जसं एक एक्झाम्पल आलं होतं, वेगमध्ये बऱ्याच वेळा होतं की हे समजलंच नाही, असं नाही होत. तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा, त्यातला काय डाऊट आहे तो सांगा, म्हणजे ते पर्टिक्युलर एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करता येईल. ओके, सो थँक्यू फॉर हिअर विथ मी इन दिस लेक्चर. अजूनही संख्या वाढायला पाहिजे. आजपासून मी ग्रुपवरती जो परत व्हिडिओ टाकत होतो तो टाकायला बंद करणार आहे, कारण बरेच लोक इथं जॉईन होत नाहीत. एकच कुठलं तरी
व्यवस्थित झालं पाहिजे, कारण ग्रुपवरती व्हिडिओ येणार नाहीत. फक्त लाईव्ह सेशनलाच फक्त तुम्ही अटेंड करू शकाल. ओके. आणि हा लाईव्ह सेशन पुढं अजून अर्धा तास स्ट्रीमिंग मी कंटिन्यू ठेवेन, म्हणजे तुम्हाला जे कोण उशिरा जॉईन झाले त्यांना ते बघता येईल, या पद्धतीने ते कंटिन्यू होऊ शकाल. काल पण सांगितलं होतं, अजूनही काही लोकांनी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली रेड आयकॉन जो आहे सबस्क्राईबचा तिथं क्लिक करा, म्हणजे तुम्हाला यूट्यूबला डायरेक्ट 4 वाजता लाईव्ह स्टार्ट होऊ शकतो. तुम्हाला तो लिंक आणि हे काही शोधत बसायची गरज नाही आहे. यूट्यूब ऑन केलात की तुम्हाला समोर तो समोर दिसतोच. ओके. सो लेट अस स्टॉप हिअर. विल मीट टुमॉरो ॲट 4 PM with more examples on derivative of parametric functions. Thank you.